जय हिंद. ओम नमः शिवाय. आपण ह्या बेलाचं वृक्ष बघत आहात. ही बेलाची फळं आणि ही बेलाची बिया, त्याचबरोबर शिवशंकराची पूजा करण्यासाठी श्रावणामध्ये हे बेलाची पानं. तर हे विल्लाडी गाव, या विल्लाडी गावामध्ये बेल महोत्सव संकल्प 500 बेलवृक्ष लागवडीचा 31 ऑगस्टला शनिवारच्या दिवशी साजरा करण्यात आला. हे बदनापूर तालुक्यातील जालना जिल्ह्यातील विल्लाडी गाव, या गावामध्ये हे योगेश्वर महादेव मंदिर आणि या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम या गावकऱ्यांनी आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमाचं विशेष वैशिष्ट्य असं आहे, ते वैशिष्ट्य म्हणजे या गावकऱ्यांनी या योगेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये एक महोत्सव, एक वेगळा हे जे बेलाचे झाड पाहत आहे आपण स्क्रीनवरती, हे झाड लावण्याचा एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी केला होता. प्रयत्न म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी, या लोकांनी या मंदिराच्या परिसरात जे पलीकडे आत्ता बघताय आपण, त्या ठिकाणी 500 झाडं लावली आहेत बेलाची. असं हे मंदिर आहे, योगेश्वर महादेव मंदिर. आणि या योगेश्वर महादेव मंदिरामध्ये आतमध्ये हे शिवलिंग, हे बघा, हे शिवलिंग आहे. या वरती गणपतीच्या मूर्तीने सुरुवात झालेली. आतमध्ये मंदिरात हे शिवलिंग, याचं नाव आहे योगेश्वर महादेव मंदिर. ओम नमः शिवाय. श्रावणामध्ये हिंदू संस्कृतीचं हे आद्यपूजक श्री गणेशाची पूजा, त्यानंतर त्याच्या बाजूला दत्तदेव व इतर देवी देवता. या पद्धतीने या विल्लाडी गावच्या लोकांनी या ठिकाणी हा भंडारा कार्यक्रम श्रावणाच्या शेवट आयोजित केला होता. आणि ह्या भंडाऱ्याचं विशेष असं आहे, मी सांगितलं त्या पद्धतीने गावकऱ्यांनी या भंडाऱ्याच्या ठिकाणी, म्हणजेच या योगेश्वर महादेवाच्या मंदिराच्या बाजूला हे बघा, ही बेलाची झाडाची लागवडीची सुरुवात. अशी एकूण 500 झाडं, 500 खड्डे करून या गावकऱ्यांनी या ठिकाणी लावलेले. हे बघा, हे एक झाड. अशा पद्धतीने पुढचं बघा, ह्या खड्ड्यामध्ये पण अशा पद्धतीने हे जे दिसतंय तुम्हाला उकरलेले वेगवेगळ्या ठिकाणी, ही सर्व खड्डे, ह्या खड्ड्यामध्ये हे बघा, हे बेलाची झाडं, ही बेलाची झाडं. अशी 500 झाडं या गावकऱ्यांनी आपल्या गावाच्या या योगेश्वर महादेवाच्या मंदिराच्या परिसरामध्ये लावलेले. खरंच किती उल्लेखनीय गोष्ट आहे. पर्यावरण संवर्धन. बेल ही एक अत्यंत काय म्हणतात त्याला, औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचा उपयोग, बेलाची जन्मभूमी तशी भारतच आहे. बेलाचा वृक्ष 18 मीटर उंचीपर्यंत वाढतो आणि शिवपूजेसाठी अत्यावश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी देवळांजवळ उद्यानामध्ये वाढली जातात. याच्या त्रिदलाशिवाय शिवपूजन पूर्णच होत नाही, असा विश्वास देशभरात आहे. आता बेलफळाचा रंग सोनेरी पिवळा हिरवा असतो, हे आपण बघितलं. हे बघा, ही झाडं या गावकऱ्यांनी लावलेली. बेलपान खाण्याचे काही नुकसान नसते, फक्त ते प्रमाणात खावं लागतात. आणि हे जे असतं बेलपान, हे बेलाचे फळ, हे पोटाच्या विकारावर फार औषधी आहे. फळांचा मुरंबा केला जातो. उष्णतावर्धक, वात, कफ शामक, रेचक, तसंच दीपनाकारी, हृदयास उपकारक, स्तंभक, शरीरातील मूत्र आणि शर्करा कमी करणारा, अशी बिल्व फळाची ओळख आहे. आता बेलात साखर कमी करणारा घटक असतो, टनिक ॲसिड असतं, ओडनशील तेल असतं, टनिन तसेच मार्शेलिस आदी घटक असतात. रातांधळेपणा, डोकेदुखी, डोक्यातील उनाशक, अशा सर्व ज्या गुणधर्मांनी ह्या बेलाचे झाडयुक्त असते. आणि अशा बेलाचं या योगेश्वर महादेवाचं मंदिर जे आहे, ह्या विल्लाडीच्या लोकांनी याच्या परिसरामध्ये 500 बेलाची झाडं लावलेली आहेत. बघा, याचं सांस्कृतिक महत्त्व पण आपल्याला माहिती आहे. प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्वपत्राचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोन पण याच्यावर आपण लक्षात घेतला पाहिजे. बरेच लोक विचार करत नाही त्याचा, या गोष्टीला नाव ठेवतात. परंतु बेल हे एक गुणकारी आयुर्वेदिक औषधीचं झाड आहे. आणि अशा झाडाची लागवड करणं म्हणजे त्या गावाचं खरंच गुणगान गाणं किंवा अभिनंदन करणे खूप महत्त्वाचे आहे. विज्ञान युगामध्ये याची गरज आहे. धन्यवाद.